अकोला महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने निर्भेळ बहुमत मिळवून आपला गड राखलाय। या विजयाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत असून बाळापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज बस स्थानक चौकात फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय। अकोला महानगरपालिका निवडणुकीत भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश फुंडकर आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक यश संपादन केले। या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बाळापूर शहरातील बसस्थानक चौकात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किशोरचंद्र गुजराती, ज्येष्ठ नेते बाबूजी शर्मा, नगरसेवक सज्जाद भाई आणि युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बंटी महाराज कानकुब्स यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून आगामी काळात शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। आज संपूर्ण महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष व युतीचे सर्व उमेदवार प्रत्येक महापालिकेत बहुमत मिळविण्यात भारतीय जनता पक्ष व युतीला फार मोठं यश मिळालं आहे। आजच्या या दिवशी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व जनता मतदार यांनी जो पक्षावर युतीवर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आभार मानतो। आपल्या अकोला महापालिकेत युतीला स्पष्ट बहुमत मिळालं। त्या ठिकाणी आपले सर्वांचे नेते मार्गदर्शक रणधीर सावरकर, अनुप धोत्रे खासदार, आमचे मित्र विजय अग्रवाल यांच्या प्रयत्नाला भरपूर यश मिळालं व महापालिकेवर पुन्हा भारतीय जनता पक्ष व युतीचा त्या ठिकाणी बहुमत प्राप्त होऊन ती महापालिका आता त्या अकोल्याचा विकास करण्यासाठी व महापालिकेत सर्व जनतेचे मतदारांचे काम होण्यासाठी फार मोठं यश अकोलेकरांनी दिलं। त्याबद्दल अकोला येथील सर्व मतदारांचे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्ह्याचा पदाधिकारी या नात्यानं त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि पुढेही जनतेकडून मतदारांकडून पक्षाला अशीच साथ मिळत राहाव आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निवडून आलेल्या सर्व नगर परिषद व महानगरपालिका यांच्या पदाधिकारी, सदस्य, महापौर, उपमहापौर यांच्या वतीनं त्यांचे कामं होत गेली पाहिजे आणि अकोल्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। यासाठी आपण लोकांनी जे सहकार्य केलं, मतदारांनी जे सहकार्य केलं त्यासाठी त्यांचे सर्वांचे आभार मानतो। माझे 2 शब्द। आज सवेरे से महापालिका के चुनाव में मतमोजनी पूरे महाराष्ट्र में चालू हुई। जैसे जैसे मतमोजनी आगे बढ़ रही थी वैसे वैसे भारतीय जनता पार्टी और एनडीए के उम्मीदवार विजयी हो रहे थे। अभी शाम तक कम से कम महाराष्ट्र में 29 में से 24 या 25 महापालिका में
भारतीय जनता पार्टी और एनडीए के महापौर बनने का निश्चित हो गया है। भाइयों, मैं आपको बता दूं कि इस महाराष्ट्र में सबसे महत्व की महापालिका मुंबई है और उस मुंबई में पहली बार भारतीय जनता पार्टी का स्पष्ट बहुमत आ गया। 1 महीना भी नहीं हुआ, नगर परिषद के चुनाव हुए थे। उस चुनाव में भी पूरे महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी और एनडीए की जीत हुई। ये हम सबके लिए खुशी की बात है। आने वाले समय में निश्चित रूप से हमारा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी और एनडीए के साथ रहेगा। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।